मी पर्णकुटीत परत आले, पण ती पर्णकुटी आता मला खायला उठली होती. महाराजांची तशीच माद्रीची चर्या पर्णकुटीवरील गवताच्या पात्या पात्यांवर मला दिसू लागली. एक क्षणभरही तिथं थांबले असते तर मला वेडच लागलं असतं. मी सहनशील असले, क्षत्रिय कन्या असले, वीर माता असले, तरीही मी एक स्त्री होते. आणि कुठल्या स्त्रीनं दुःखात तसले कढ त्या भयान निर्जन अरण्यात पाहून पचवले असते? आता माझ्या पुढं एकच मार्ग होता, आणि तो म्हणजे परत हस्तिनापूरला परतण्याचा. माझ्यासाठी नव्हे, पण मुलांसाठी मला माझं मन मारून परत हस्तिनापुराला जाणं भाग होतं. आता मी असहाय्य माता होते. माता स्वतःचा मान जाणीत नाही, केवळ माया आणि वात्सल्य जाणते. अजाण मुलांना आणि धात्रीला घेऊन मी अरण्यात राहू शकले असते का? ज्या शापासाठी मी हस्तिनापूर सोडलं होतं, त्याच शापामुळे मला परत हस्तिनापुराची वाट धरावी लागत होती. येताना महाराज, मी, माद्री आणि धात्री होतो. परत जाताना मात्र महाराजांना आणि माद्रीच्या रूपानं ही 5 मुलं होती. जीवाच्या मायेनं जपलं तरच मुलं भविष्यात काहीतरी करणार होती. नाहीतर वास्तवतेच्या अग्नीत आमच्या जीवनाचे अंकुर आजपर्यंत जळून गेले तसे त्या 5 मुलांचेही गेले असते. आता मला रडून भागणार नव्हतं. रडल्यानं भवितव्य बदलत नसतं. परिस्थितीच्या या आव्हानाला तोंड देणं हेच आता योग्य होणार होतं. स्त्रीला अबला म्हणणारा समाज आणि निसर्ग या दोहोंना मला दाखवून द्यायचं होतं की प्रतिकूल परिस्थितीच्या चिखलातही मी 5 कमळं नीट उमलू फुलवू शकले. आम्ही शतशृंग पर्वत सोडून हस्तिनापुराकडे निघालो. अनेक वर्षानंतर या दीर्घ काळात कदाचित हस्तिनापुराचं सगळंच बदलून गेलं असेल. महाराणी कुंतीबद्दलच्या नगरजनांच्या भावना बोथट झाल्या असतील. कदाचित तिला ते विसरूनही गेले असतील. 1 महिन्यानंतर आम्ही परत गंगेच्या तीरावर आलो. दूरवर हस्तिनापूर दिसत होतं. गंगेवर येताच मला मी कानातून काढून पाण्यात टाकलेल्या राजमातेच्या कुंडलांची आठवण झाली. गंगेच्या चिखलात ती रापून गेली असतील, आणि मी अश्वनदीत सोडलेली त्यावेळची ती 2 जिवंत सोनेरी कुंडलं आता कुठं असतील, कशी असतील, काय झालं असेल इतक्या वर्षात त्या अजाण बालकाचं? एका सारथ्याच्या कुलात ते सारथी म्हणून वाढत असेल, घोड्यांना खरारा करीत असेल, आपल्या कुंडलांबद्दल अनेकांना प्रश्न विचारित असेल. माझ्या भवितव्याची ही अशी परवड होणार आहे हे मला त्याच वेळी समजलं असतं तर मी त्याला एकट्याला घेऊन कुठंतरी गेले असते. पण ज्या कल्पनेनं मी त्याचा त्याग केला होता, ती कल्पना तरी साकार झाली होती काय? मी एक महाराणी म्हणून तरी किती दिवस हस्तिनापुरात राहिले होते. त्याच्या त्यागाबद्दल न्यायनिष्ठूर काळानं माझ्यावर भयानक सूचड उगवला नव्हता का? पण आता मला कसलाच विचार करायचा नव्हता. स्त्री ही प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जास्तीत जास्त विधायक कार्य करणंच जाणीत असते. माझ्या 5 मुलांचा सांभाळ करणं हेच आता माझं कर्तव्य होतं. तो सोनेरी कुंडलांचा मुलगा म्हणजे त्या उद्यानात अशोक वृक्षावरून खाली पडलेल्या चंडोल पक्षाच्या पिलासारखाच होता. त्यात कुणाचाही दोष नव्हता. असलाच तर केवळ अनिवार्य परिस्थितीचा होता. केवळ काळच त्याला परत आपल्या भावंडात आणण्यास समर्थ होता, बाकी कोणीही नाही. ना पृथू, ना पृथाचा पिता, ना दुर्वास. आम्ही सर्वांनी नगरात प्रवेश केला. त्या नगरात प्रथम मी महाराणी म्हणून आले होते, नंतर संन्यासिनी म्हणून बाहेर गेले, आणि आज अनेक वर्षानंतर एक विधवा म्हणून प्रवेश करीत होते. पण तरीही माझं मन शांत होतं. दुःखाच्या सतत आघातानं आता ते तसंच तयार झालं होतं. मला माहीत झालं होतं की शोक हा दुःखावरचा शेवटचा उपाय नाही. घडणारी प्रत्येक घटना अटळ असते. तिला काहीतरी तसाच गूढ अर्थ असतो, काहीतरी कारण असतं. जगात एकही घटना निरर्थक नसते. आम्ही राजवाड्यावर आलो. आता राजमाता मला महाराजांबद्दल काहीतरी विचारतील म्हणून मी मनाची तयारी करू लागले. पण अमात्यांनी आणखी एक आघात माझ्यावर केला.
त्यांनी सांगितलं, महाराजांच्या अकालीच राज्य सोडून अरण्यात जाण्यानं धास्ती घेऊन त्या मातेनं हस्तिनापूर कायमचं सोडलं होतं. आता माझ्यासाठी मोठ्या मनाचा असा एकच आधार होता आणि तो म्हणजे पितामह भीष्मांचा. त्यांनी मला पाहताच आस्थेनं विचारलं, कुंती, पांडू आणि माद्री कुठं आहेत? मी शांतपणानं उत्तर दिलं, ते किंदम ऋषींना माझ्या भवितव्याचा अंत विचारायला गेले आहेत. पुढं होत त्यांनी माझ्या खांद्यावर मायेनं हात ठेवला आणि धीर गंभीर आवाजात ते म्हणाले, तो अंत त्यानं कशाला सांगायला पाहिजे? मी भीष्म त्यासाठी समर्थ आहे. कुंती, आजपासून तू कौरवांची राजमाता आहेस. जा वाड्यात. वाड्याच्या पायदंडीवर माझ्या 5 पुत्रांसह धात्रीला घेऊन पाऊल ठेवताना मी पितामहांकडे पाहिलं. उत्तरीयाच्या शेवानं ते आपल्या ओलसर डोळ्यांच्या कडा पुशीत होते. या काळात हस्तिनापूर साफ बदललं होतं. राज्याची सर्व सूत्र महाराज धृतराष्ट्रांच्या हाती गेली होती. आम्ही अरण्यात गेल्यानंतर लागलीच गांधार देशाच्या स्वरूप संपन्न गांधारी देवींशी त्यांचा विवाह झाला होता. विदुर भाऊजींचाही विवाह झाला होता, पण ते राज्यात सल्ला देण्यापेक्षा जास्त लक्ष घालीत नव्हते. राजवाड्यावरची कौरवांची सगळी वृद्ध माणसं अनंताच्या न संपणाऱ्या प्रवासाला केव्हाच निघून गेली होती. एकटे पितामह भीष्म मात्र हिमालयासारखे उभे असून खंबीरपणानं सगळीकडे लक्ष देत होते. महाराणी गांधारी देवींना व्यासमुनींच्या वरदानापासून 100 मुलगे आणि 1 मुलगी झाली होती. मुलीचं नाव दुशाला होतं. मुलांमध्ये सर्वात मोठा दुर्योधन होता. कौरवकुल वटवृक्षासारखं फैलावलं होतं. नगरात द्रोण नावाचे कुशल गुरु सर्व राजकुमारांना युद्धविद्या शिकवण्यासाठी आले होते. मी राजवाड्यात राजमाता म्हणून वावरू लागले. माझ्या मुलांना महाराजांचे पुत्र म्हणून सर्वजण प्रेमानं वागवू लागले. गतकालातील महाराजांचा दिग्विजय आणि पितामह भीष्मांचा दरारा यामुळे सर्वजण मला राजमाता म्हणून मान देऊ लागले. माझी मुलं राजपुत्रांच्या युद्धशाळेत युद्धविद्येचं शिक्षण घेऊ लागली. जात्याच हुशार आणि विनयी असल्यामुळे ती सर्वांना आवडू लागली. अर्जुन हा तर गुरु द्रोणांचा सर्वात लाडका शिष्य झाला. ते नेहमी म्हणू लागले, अर्जुनासारखा धनुर्धर साऱ्या आर्यावर्तात असणार नाही. मुलंही एकमेकांशी मिळून मिसळून वागू लागली. ते सावत्र भाऊ होते हे कुणालाही सांगून देखील पटलं नसतं. परिस्थितीच्या निर्घृण थपडा खात असलेलं माझं मन हे सारं पाहून निर्धास्तपणे विसावलं. मी परत येण्यात मुलांचं हितच झालं हे पाहून मी मनोमन सुखावले. आता राजमाता म्हणून मी सुखासमाधानानं जगू शकत होते. 20 वर्षांच्या वनवासाच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेलं हे राजमातेचं पद होतं. मला त्याचा अभिमान वाटत होता. का वाटू नये? परिस्थितीची सर्व आव्हानं एक स्त्री असूनही मी कसल्या अनपेक्षित धैर्यानं स्वीकारली होती. एकटीनं आणि मूकपणानं. राजमाता म्हणून माझं जीवन आता समाधानाचा सुस्कारा टाकू लागलं. 5 पुत्रांकडे अपेक्षेनं बघू लागलं. पण कधी कधी मधूनच भोजपुरात जन्मलेल्या माझ्या प्रथम पुत्राची आठवण येईल आणि मन सैरभैर होऊन जाईल. हस्तिनापुरात आल्यानंतर 2 वर्षांनी घडलेली एक घटना. अशीच मी एकदा नगरातील विष्णूच्या मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. माझ्यासाठी पितामह भीष्मांनी एक स्वतंत्र पडदे लावलेला रथ ठेवला होता. त्यातून मी त्या दिवशी नगरात गेले होते. त्या रथाला 6 घोडे जोडण्याची व्यवस्था होती, पण मी सारथ्याला नेहमी 5च घोडे जोडायला सांगे. तो म्हणत असे, राजमाता, 1 घोडा न जोडल्यानं रथ बेंगरू दिसतो, शिवाय रथाचा समतोलही राहत नाही. मी त्याला म्हणे, असू दे, ती मोकळी जागा मला नेहमीच कुणाची तरी आठवण करून देत राहील. तू 5च घोडे जोडत चल. जगाला 5 हा आकडा आवडतो, 6 नाही. त्या दिवशी आम्ही देवदर्शन करून परतलो. रथ राजवाड्याजवळ आला होता. थोडंच अंतर उरलं होतं, पण एक मोठा हक्का बसून रथ मध्येच थांबला. मी सारथ्याला विचारलं, काय झालं, रथ का थांबवलास? तो म्हणाला, कोणी एक मुलगा आडवा आला होता राजमाता.
रथाखाली सापडणारं मांजरीचं पिल्लू वाचवण्यासाठी त्यानं आपला प्राण धोक्यात घातला. मी घोडे आवरले म्हणून तो वाचला. मला त्या मुलाचं कौतुक वाटलं. आपले प्राण धोक्यात घालून तो एका मांजरीच्या पिल्लाला वाचवीत होता आणि मी मात्र माता असून माझ्या मुलाला स्वतः दूर लोटलं होतं. किती मोठा झाला असेल तो. आता जर तो माझ्याजवळ आला असता तर मी त्याला माझ्या छातीशी कवटाळला असता. पण सामाजिक संकेताचा पडदा मला त्याच्या चंपानगरीला जाण्यास संमती देणार नव्हता. काय करीत असेल तो, असे अनेक विचार माझ्या मनात येऊन गेले. वाड्यावर जाऊन मंचकावर स्वस्थ पडावं म्हणून मी सारथ्याला म्हणाले, एक पळभरही थांबू नकोस, सत्वर रथ हाकार. त्यानं हातातील आसुडाचा फटकारा घोड्यावर ओढला. तो ध्वनी ऐकताच माझ्या कुंडलधारी पुत्रेही कुठंतरी असाच घोड्याच्या पाठीवर आसूड तर ओढत नसेल या जाणीवेनं मन विद्ध झालं. काय नावं ठेवलं गेलं असेल त्याचं. केवढा दिसत असेल तो. त्याची कुंडलं कशी दिसत असतील. विचार करीत करीतच मी राजवाड्यावर पोहोचले.